नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, नेमेची येतो पावसाळा. आता या म्हणीत थोडाफार बदल कोल्हापूर जिल्ह्यासाठी झाला आहे काय असं वाटू लागले आणि नेमेची येतो महापूर अशी नवीन म्हण तयार होऊ लागली आहे. अर्थात ही म्हण आपल्याला परवडणारी नाही आहे, चालणार नाही आहे. महापुराची नेमकी कारणं काय आहेत? 2005, 2019 आणि आता सलग 2021 अशा तिसऱ्यांदा आलेला महापूर कोल्हापूर जिल्ह्याचं कंबरडं मोडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातत्यानं महापुराचं संकट येऊ लागले. त्याची नेमकी कारणं काय आहेत या विषयावरती आपण सातत्यानं बोलतोय, हा विषय लावून धरतोय. कारण महापूर आल्यानंतर त्याबद्दल चर्चा, त्याबद्दल बैठका आणि मग महापूर ओसरला की हळूहळू सगळ्या चर्चांचा जोर ओसरतो आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू होतं. पुन्हा तेच प्रश्न, पुन्हा तीच परिस्थिती. अशी परिस्थिती आता इथून पुढे आपल्याला नकोय. म्हणून आपल्याला सातत्यानं या विषयावर बोलायचे आणि यातनं काहीतरी आउटपुट काढायचे. केवळ चर्चा करून उपयोगी नाही आहे, तर कृती व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी हा विषय लावून धरायचा असं ठरवलेलं आहे. आज याच विषयाच्या अनुषंगानं पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत. आणि काही दिवसांपूर्वी संवाद प्रतिवादमध्येच आलेल्या दिवाण आणि केंगार या निवृत्त अभियंत्यांनी जो विषय मांडलेला होता, अलमट्टी पश्चिम महाराष्ट्रातील पुराला कारणीभूत आहे का, इथूनपासून ते महापुराची अन्य काही कारणं आहेत का, वडनेरे समितीचा अहवाल जो 2 वेळा राज्य शासनाकडे दिला गेला, एकदा स्वीकारला, एकदा स्वीकारलेला नाही आहे, या सगळ्यांमध्ये नेमकं तथ्य काय आहे. आणि त्यावेळेला दिवाण सर म्हटले होते की याच्यामध्ये एक अभ्यासक होते प्रदीप पुरंदरे, त्यांना एकदा तुम्ही बोलवा. आणि सुदैवानं पुरंदरे सर कोल्हापुरात आल्यानंतर ही संधी आम्ही सोडली नाही. मी विनंती केली पुरंदरे सरांना की त्यांनी आमच्या स्टुडिओमध्ये यावं आणि त्यानुसार ते आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मी स्वागत करतो प्रसिद्ध जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांचं. आणि कोल्हापुरातील निसर्ग संवर्धनामध्ये किंवा विज्ञानवादी चळवळीमध्ये, पर्यावरण रक्षणाच्या चळवळीमध्ये सातत्यानं अग्रेसर असलेले उदय गायकवाड. दोघांचंही स्वागत आहे. सर, सुरुवातीला म्हटलं तसं आम्ही हा विषय सातत्यानं बोलतोय गेले 1.5 महिना. महापूर ओसरल्यानंतर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याचं विदारक चित्र दिसून आलं. नुकसान तर प्रचंड झालेलं आहे. आता त्याच्याबद्दल पॅकेज आलेलं आहे सरकारचं, पण ती मलमपट्टी आहे. ज्यांच्या घरात पाणी घुसते त्यांना आता दरवर्षी डोक्यावरती टांगती तलवार असणार आहे की महापूर पुन्हा येतोय का. मला तुम्हाला पहिल्यांदा विचारायचं आहे की तुम्ही वडनेरे समितीचे एक सदस्य होता. वडनेरे समितीनं दिलेला जो काही अहवाल आहे, तुम्ही त्या समितीतनं बाहेर पडलात हेही मला माहिती आहे, पण तो जो अहवाल 2020 साली दिलेला आहे त्या अहवालाशी तुम्ही स्वतः सहमत आहात का? पूर्णतः सहमत आहे असं नाही, पण काही गोष्टी त्यांनी चांगल्या केलेल्या आहेत. काही गोष्टींच्या बाबतीत मात्र ज्यामुळे फार मोठा फरक पडणार आहे त्याच्यात माझी मतं वेगळी होती. बरं. आणि मी ती मतं मांडली होती पहिल्यापासून. त्यांनी त्याच्याबद्दल चर्चाही केली आणि माझा समज असं झालं होतं की त्यांनी ते स्वीकारलेले आहेत आणि माझा चॅप्टरच ऐनवेळी वगळण्यात आला. बरं. आणि मग तो जेव्हा वगळण्यात आला असं लक्षात आलं माझ्या, तेव्हा मी त्याला आक्षेप घेतला आणि मी राजीनामा दिला. त्याच्यात जे आक्षेप घेतलेले होते ते वेगळे होते. ते आक्षेप काय आहेत? त्या आक्षेपांमध्ये सुरुवात अशी झाली होती की मी पहिल्यांदा त्यांना टेक्निकल माहिती मागितली होती. बरं. ती टेक्निकल माहिती ही कॉमन स्वरूपाची होती की पुराच्या कालावधीमध्ये नक्की नदीच्या पातळ्या काय होत्या, नदीचे प्रवाह काय होते, रिझर्वायरमधल्या लेवल्स काय होत्या, त्याच्या पातळ्या काय होत्या, तुम्ही पाणी किती आलं, किती सोडलं, ह्याचं त्या दिवसांचं पुढं मागं असं ते द्या. आणि हे करण्यासाठी जे टेक्निकली गोष्टी लागतात आपल्याला, त्याच्यात एरिया कॅपॅसिटी कर्व म्हणून असतो, याच्या आधारे आपल्याला लेक कंटेंट्स कळतात, अमुक लेवलला किती पाणी आहे धरणामध्ये. ओके. किंवा ROS म्हणून प्रकार असतो, रिझर्वायर ऑपरेशन शेड्यूल, ते केलेलं आहे का, ते कशा प्रकारे केलेलं आहे, ते अद्ययावत केलेलं आहे का, अशा स्वरूपाची बरीच मोठी यादी आहे ती. पण हे काय फार विशेष बाब आहे असं नाही, कुठल्याही इंजिनियरकडे असायलाच पाहिजे ते. पण ती माहिती काही त्यांनी मला दिली नाही. आणि मग आमच्या समितीच्या कामामध्ये 2 प्रकारच्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवण्यात आल्या होत्या. एक, या ROS बद्दल आढावा घ्यायचा आणि मांडणी करायची, आणि दुसरं फ्लड झोनिंगबद्दल. बरं. तर त्याचा मी चॅप्टर तयार केला. बरं. त्या साहजिकच आढावा घ्यायचा म्हणून सगळ्याचा आढावा घेतला की कसं कसं हे डेव्हलप होत गेलं, आपण आत्ता काय करतो. आणि मग त्यात माझ्या असं लक्षात आलं की हे आहेच आपल्याकडे, थिअरी आपल्याला सगळी माहिती आहे. 1984 सालापासून आपण मांडतोय ही थिअरी. त्याप्रमाणे GR काढलेले आहेत, त्याप्रमाणे सर्क्युलर्स काढलेले आहेत, सगळंच आहे. नाही, पण मग दरवर्षी पश्चिम महाराष्ट्राला जो काही महापुराचा फटका बसतोय त्याची कारणं काय आहेत? हां, नाही ती कारणं त्याच्याकडे येऊ आपण.
मुद्दा असा होता की त्याची अंमलबजावणी होत नाहीये. हे निष्कर्ष काढलेत पण त्याची अंमलबजावणी म्हणजे होत नाही theory किंवा माहिती उपाय आहे सगळं. सुचवलेले आहेत. थिअरी माहिती आहे, त्या Okay. थिअरीची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अच्छा. आता उदाहरणार्थ त्यातलं एक महत्त्वाचं आहे की इंटिग्रेटेड रिझर्व्हायर ऑपरेशन. आपण नदीखोऱ्याच्या पातळीवर विचार करतो. महाराष्ट्राने नदीखोरे व्यवस्थापन स्वीकारलेलं आहे. तेव्हा अशी सिच्युएशन होऊ शकते ना की काय अनेक धरणं आहेत, त्या धरणात ना एकाच वेळी पाणी सुटलं तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल. असं होऊ नये, स्टॅगरिंग करावं. एका वेळी त्या नदीची कपॅसिटी जेवढी आहे, पूर येणार नाही, महापूर येणार नाही, अशी परिस्थिती कशी होईल. पण हे अजून आपण स्वीकारलं असलं तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. पण म्हणजे मग काही दिवसांपूर्वी जो मुद्दा आलेला होता की केंद्रीय जल आयोगाची जी काही मार्गदर्शक तत्व आहेत त्यांचं पालन केलं जात नाही. धरणांमध्ये जो पाणी साठा आहे तो किती असावा, कोणत्या तारखेला कोणत्या महिन्याला किती असावा याची काही विशिष्ट निकष आहेत, त्यांचंही पालन केलं जात नाही. त्यात सुद्धा थोडासा बारकावा आहे. CWCने जे सांगितलेलं आहे अमुक तारखेला अमुक पर्सेंटेज असावं, हे मला असं वाटतं की संपूर्ण भारतात सगळीकडे लागू करणं योग्य नाही. स्थान वैशिष्ट्य म्हणून काही असतं, स्पेसिफिसिटी असते. त्या प्रत्येक धरणाचा स्वतःचा एक ROS असणं आवश्यक आहे, रिझर्व्हायर ऑपरेशन शेड्यूल. त्याच्यातच त्या धरणाचा अभ्यास केलेला असतो की स्टॅटिस्टिकली ह्यापूर्वी कसं धरण भरत गेलं, आपण अमुक तारखेला किती पाणी साठा ठेवायचा, किती पाणी सोडायचं. ते त्या धरणाचं जर वेळच्या वेळी चांगलं केलं, अपडेट केलं तर ते जास्त उपयोगी पडेल. पण आता प्रत्येक धरणाचा असा अभ्यास करणं आणि त्याच्याबद्दलचे निकष काढणं हे सरकारी पातळीवरती कधी विचार केलाय का या तत्वाचा? नाही, करणं अपेक्षितच आहे हे. पुन्हा मुद्दा तोच होतोय की हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, पण होत नाहीये, अंमलबजावणी होत नाहीये. तोच तो मुद्दा होता की मी म्हणलं की ही सगळी धरणांची ROS बघूयात आपण, किंवा गेट ऑपरेशन शेड्यूल बघूयात. तर त्याला त्यांची तयारी नव्हती. मग त्यांनी फक्त सांगितलं की कोयनेचा फक्त अभ्यास करा तुम्ही. बरं. तर कोयनेचा अभ्यास मागच्या समितीनेही केला होता. कोयना आपलं इथलं एक एक्सलन्स सेंटर आहे, तिथं सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात की त्याच्या रिझर्व्हायर ऑपरेशन शेड्यूलचा अभ्यास करूया. मग त्याचा अभ्यास 2005च्या वडनेरे समितीने ऑलरेडी केलेला होता. त्यांनी ऑलरेडी काही सजेस्ट केलं होतं आणि ते शासनाने 2007 साली सुचवलेलं 2011 साली ऍक्सेप्ट केलं होतं. त्याचीही अंमलबजावणी झाली नाही. नवीन समिती स्थापन होईपर्यंत तेही अंमलात आलं नाही. मग आमच्या समितीला सांगण्यात आले की आता तुम्ही मधला जो वर्ष गेली त्याचा डाटा घेऊन त्याचा नव्याने अभ्यास करा. मग कोयनेतले जे अधिकारी होते त्यांच्याच मदतीने, मुख्य काम त्यांनीच केलं. माझ्या अध्यक्षतेखाली छोटीशी उपसमिती नेमली होती इन्फॉर्मल. आम्ही ते नवीन ROS तयार केला. त्याच्यात फक्त फरक एवढाच होता की पावसाळ्याच्या सुरुवातीला धरण भरू नका, टप्प्याटप्प्याने धरण भरा, म्हणजे पूर आला तर ते ॲब्सॉर्ब करायला जागा राहील. आता हे झालंय की नाही माहिती नाही. आणि अशी जर परिस्थिती कोयनेची असेल की ज्याला आपण एक्सलन्स सेंटर म्हणतो, तर इतर धरणांवरती काय असेल कल्पना केली जाऊ शकते. खरं आहे. माझ्या एकूण वादातला मुद्दा हा होता की पूर नियमन अवघड आहे, मान्य आहे. नियंत्रण करणं शक्य नाही, पूर नियमन करणं अवघड आहे. पण पूर नियमन करण्यासाठी टेक्निकली जी सुसज्जता लागते ती आपल्याकडे आहे का? आणि माझं म्हणणं असं की ती सुसज्जता आपल्याकडे नाही. उदय सर जेव्हा कोल्हापुरात आले तेव्हा तुम्ही त्यांना महापुराच्या दृष्टीनं काय काय इनपुट दिलीत, हा पहिला मला एक उत्सुकतेचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण एक महिन्यापूर्वी बोललो होतो पुराच्याच बद्दल. त्याच्यानंतर पुन्हा एक मुद्दा आलेला होता की आपल्याकडे जे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे घातलेले आहेत, या बंधाऱ्यांचे बर्गे संपूर्णपणे काढले जात नाहीत. ते तळापर्यंत जे बर्गे असतात ते पूर्ण वरती काढले जात नाहीत. तळापासून एक 8-10 फुटावरती ते बर्गे तसेच ठेवले जातात आणि त्यामुळं नदीतला गाळ पूर्णपणे वाहून जात नाहीये. तुम्हाला हे विधान मान्य आहे का? हो, विधान मान्य आहे. आणि काल आम्ही सरांच्या बरोबर पण जो भाग फिरलो, म्हणजे शहरातली काय कुठंपर्यंत पाणी आलं होतं आणि किती हानी झाली असेल किंवा शहर किती विस्कटलं असेल त्या काळात, ह्याचा एक अंदाज यावा म्हणून शहरामध्ये फिरलो. पण प्रामुख्यानं सरांच्या बरोबर आपला मागचा एपिसोड झाला तेव्हापासून संपर्क आहेच, किंवा 1900 पुराच्या वेळेला पण सरांशी संपर्क केला होता. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की मोठ्या प्रमाणात गाळ नदीमध्ये आलेला आहे. म्हणजे मूळ नदीची जी स्थिती होती, एक तर या पृथ्वीच्या जन्मापासूनच्या नद्या आहेत, त्याच्यामध्ये अनेक स्थित्यंतर आहेत. म्हणजे त्याची अनेक ठिकाणी वळणं बदललेली आहेत, तिनं आकार वेगळा घेतलाय. पण याच्यामध्ये काय काय बदल झाले, सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता आपण साधं डोळ्याने बघायची एक गोष्ट अशी की प्रचंड टर्बिडिटी आहे. म्हणजे पाण्यात मातीचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आपल्याकडं लाल भडक पाणी होतं आणि ह्या केपेला तर म्हणजे बादलीत चांगलं चमचाभर माती येत होती एका बादलीत, एवढं ते मी बघितलं. हे का झालं ह्याच्याबद्दल सरांशी काल मी ज्यावेळेला बोलत होतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या वेस्टर्न घाटमध्ये गेल्या साधारणतः 3 दशकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात टेरेसिंग झालं.
जे डोंगर होते आपण टप्प्याटप्प्याने केलं. पहिली गोष्ट, काही भाग हा त्याच्यातला खुरट्या जंगलाचा होता, म्हणजे करवंद आणि याच्या झाड्या झुडपं होती, हे आपल्या पश्चिम घाटाचं वैशिष्ट्यच होतं. हो. त्यात काही खाजगी आणि काही सरकारी आहे. सरकारी जंगलात काही फार झालं नाही, पण खाजगी जी जंगलं होती त्याला आग लावण्याचा प्रकार घडला. अगदी. नंबर 2, तिथं गवत मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं आग लागली. कुणी लावली आजही कळत नाही. म्हणजे जवळपास वर्षात सर 80 पेक्षा जास्त वेळेला आग लागते. हो. नंतर आपल्याकडं जी सगळे प्रकल्प सुरू होते त्यावेळेला लोकांनी बुलडोजर आणि JCB आणि ह्या सगळी साधनं घेतली होती. नंतर त्यांना काम मिळेना त्यावेळेला ही सगळी मंडळी खूप कमी दरात आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्याकडे वळली आणि या जमिनी मातीमोल किमतीनं घेऊन त्याला आता टप्पे केले. अगदी. आता इथं जेव्हा एवढा प्रचंड पाऊस पडतो, 6,000, 5,500, 6,000 मिलीमीटर पाऊस पडतो, त्यावेळेला ही सगळी माती वाहून खाली यायला लागली. बरोबर. हे आणि आत्ता नदीचं जे पात्र आहे, मूळ पात्र, ते खालून गाळाने किती भरलंय आणि साईडनी पण किती एन्क्रोच झाले याच्याबद्दल प्रामुख्याने आम्ही काल बोललो. दुसरा मुद्दा, 64 दिवाण सर आणि केंगार सर यांचं म्हणणं होतं की नदीचं पात्र आता अरुंद झालेलं नाही, किंवा ते विस्तारच चाललेला आहे आणि गाळ वाढलेला आहे, मान्य आहे, पण त्यांचं म्हणणं तेच होतं गाळ पुढं का जात नाही तर आपण ते बर्गे काढत हा नाही. बरोबर आहे की अनेक ठिकाणी बर्गे काढत नाही कारण ते नादुरुस्त आहेत. काढायला गेलं तर सगळंच पडेल अशी पण परिस्थिती आहे. त्यातला गंभीर मुद्दा असा आहे की जलसंपदा विभागाचे अनेक अधिकारी कागदोपत्री सह्या करून ते बर्गे काढले असं दाखवतात. काढले, दुरुस्त केले, सगळं दाखवतात. 338 किलोमीटर लांबीचं आपलं खोरं आहे, 5 नद्या आणि पंचगंगा, याच्यात 64 बंधारे आहेत. बापरे. काय, आणि 64 बंधाऱ्यांचा उपयोग आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून द्यायला काय हरकत नाही, बऱ्याच ठिकाणी तो पलीकडे जाण्यासाठी त्या केला. म्हणजे त्या सर केटीवेअरचा वापर आम्ही पलीकडे जाण्यासाठी एक रस्ता छोटा म्हणून केला. पूल म्हणून वापरला पूल म्हणून जातो. असा राजाराम बंधारा आपल्याकडे आहे. त्यामुळं त्याचा नादुरुस्तीचा हे खूप कमी काळात आला. म्हणजे हे काय फार जुने नाही आहेत. म्हणजे सगळ्यात जुना जो आहे तो 1930च्या दरम्यानचा सांगरूळचा आहे, 1950च्या दरम्यानचा राजाराम आहे, त्याच्यानंतरचे सगळ्यात म्हणजे 70 वर्षात हे सगळे बंधारे निकामी व्हायला लागलेत आणि ते उघडले जात नाहीत. हा एक भाग आहे. पाणी बाहेर येतं, 1 दिवसात पाणी पात्राच्या बाहेर येतं. हो. हो. म्हणजे पाणी पात्राच्या बाहेर येण्याचा जो हे आहे त्याच्यावरनं गाळाचं प्रमाण किती असेल आणि साईडला एन्क्रोचमेंट झाले याचा अर्थ असा की सगळीकडे पात्र रुंद झालेली नाही आहेत. काय म्हणजे काही ठिकाणी पात्र रुंद झालेली आहेत. काल बाचुळकर सरांनी पण हा मुद्दा मांडला की काठावरची झाडं तुटलेली आहेत. जी गवताचा पट्टा असायचा, गवती कुरणांचा, तो आज आणि ते जमीन धरून ठेवायची, जमीन धरून ठेवत होतं, किती माती ढासळत नव्हती. आज अनेक ठिकाणी आउटफ्लँकिंग झालेलं आहे. बऱ्याच बंधारे आणि पुलाच्या दरम्यान बाजूनं नदी वाहून गेलेली असा प्रकार आता सुद्धा घडलाय. तर हे एक म्हणजे ह्या खेपेला अनेक 49 ठिकाणी आपल्याकडं दरडी कोसळल्यात, 50 ठिकाणी रस्ता खचलाय. म्हणजे रस्ते खचण्याचा घाट रस्त्याने इतर रस्ते खचलेत आणि शिवाय ही एवढ्या मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. मायनिंगचा मुद्दा तर आपण नेहमीच बोलतो, तो आहेच. काय आहे, मुद्दे अनेक आहेत, प्रश्न अनेक आहेत, ते सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यावरची सोल्युशन शोधून ती प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे का नाही हाच एकमेव प्रश्न आहे. मला सर तुम्हाला त्यासाठीच विचारायचं आहे की मुळात आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या मनातला जो मुद्दा आहे की अलमट्टी धरणामुळं कोल्हापूरला महापुराचा फटका बसायला लागलेला आहे, विशेषतः शिरोळ तालुक्यापर्यंत त्या पाण्याची फूग येते. या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? कारण यावर्षी वारंवार सांगितलं जातंय की अलमट्टी धरण असेल किंवा राधानगरी धरण असेल याचा आणि महापुराचा काही संबंध नाही सिद्ध झालं, किंवा राधानगरी धरणातून पाणी सोडलं नाही तरी सुद्धा महापूर आला, म्हणजेच राधानगरी धरणाचा आणखीन पुराचा संबंध नाही सांगितलं जाते. पण मूळ जो प्रश्न आहे की अलमट्टी धरणाची फूग ही कोल्हापूरला मारक ठरतीये, या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? त्याच्याकडे येतो मी. फक्त एक तुम्ही जो सुरुवातीला चर्चा केली यांच्याशी बोलताना गायकवाड सरांशी, बर्गे काढण्याचा केवळ मुद्दा नाही आहे, त्याला परवानगी दिली कशी? नदीच्या पाण्याला वाहू देणं, वॉटरवे कमी न होणं अशी बांधकामं केली पाहिजेत. आणि अशी बांधकामं करण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते जलसंपदा विभागात जर एन्क्रोचमेंट करत असेल तर तुम्ही इतरांना आमंत्रण देता असं करा. पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बंधारे बांधताना सुद्धा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार झाला नाही झाला. पण मी अतिरेकी बंधारे बांधले गेलेत. नाही, त्याचा डिझाईन कसं असावं, त्याच्यामुळे पाणी किती पाठीमागं फुगतं, ह्याला काहीतरी मर्यादा असल्या पाहिजेत ना. त्यांनी हे वडनेरे समितीने सांगितलं की ह्याचं डिझाईन बदला, 2005 सालीच सांगितलं होतं. आणि नद्या क्रॉस करताना जे ब्रिजेस आहे PWD घातलेले आहेत तिथंही हेच झालेलं आहे. त्यामुळे ही 2 मोठी कारणं आहेत नदीला. हो, म्हणजे आता कोल्हापुरात हाच मुद्दा येतोय की जो आता हायवे तयार झाला आणि जिथं तो नवीन उड्डाणपूल झालेला आहे तो उड्डाणपुलाचा भराव म्हणजे एक प्रकारे नवीन बंधारा तयार झालेला आहे आणि त्यामुळे पाणी पुढे सरकत नाहीये. त्यामुळे त्याचा विचार वेगळ्या प्रकारे केला पाहिजे, त्याचं डिझाईन वेगळ्या प्रकारे केलं पाहिजे. वॉटरवे
फ्री राहायला पाहिजे, त्यातून डिस्चार्ज व्यवस्थित गेला पाहिजे. पण सर हे सगळं झालं पाहिजे, केलं पाहिजे, या नोटवरती आपण आता बोलतोय, हे कधी होणार आहे? आणि मग हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोकांनी असंच महापूर सोसायचा का? यासाठी तुम्ही म्हणलात तसं पहिले दबावगट होणं गरजेचं आहे आणि ह्या दृष्टीने दबाव आणणं सरकारवरती, जबाबदारी फिक्स करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे उदय, मला एक साधा सोपा पायाभूत प्रश्न आहे की आता आपण सातत्यानं बोलतोय की हायवेवरती NH4 वरती जो आपण नवीन फ्लायओव्हर घातला तिथे खूप भराव घातलेला आहे, किंवा नवीन जो आपण 4 लेन रस्ता आला ते भराव घातलेला आहे, तिथं आता आपण एक नवीन उड्डाण पूल बांधूया. पण तो उड्डाण पूल बांधला म्हणून खालचा रस्ता आपण तोडणार आहोत का? तोडावा लागेल. तोडणार आहोत का म्हणण्यापेक्षा तोडावा लागेल. त्याचं कारण असं की आत्ता पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे बोलताना एक मुद्दा असा आहे की अनेकदा विकासाचं आपलं प्रारूपच असं आहे की त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, सोशल इम्पॅक्ट किंवा ज्याला इकॉनॉमिकल इम्पॅक्ट या गोष्टींचा विचार न करता, अभ्यास न करता, किंवा ज्याच्यामध्ये हायड्रोलॉजीचा अभ्यास करणं, अनेक मुद्द्यांचा अभ्यास करून ह्या सगळ्या विकास कामं व्हायला पाहिजे होती. रस्त्यांना विरोध नाही आहे, पण असं काहीही न करता बजेट आलंय, यांनी मागणी केली आहे, रस्ता झाला, एवढंच झालं. मग आत्ताच सगळ्यात महत्त्वाचं जर हे चुकलंय आणि याच्यामुळे खूप मोठी हानी होते, सगळ्यात महत्त्वाचं ते पुराचं कारण आहे. याच्यापेक्षा पूर लवकरात लवकर निचरा होणं. पूर येणारच आहे. हो, पूल तोडला किंवा रस्ता वर केला किंवा म्हणजे पूर येणार नाही असं नाही, पण पूर येणारच आहे. पाणी तेवढं काही तीव्रतेची कमी म्हणजे होईल, पाणी पास होईल. पाणी लवकर पास होणं हा त्याच्यातला मत आहे. कारण यापूर्वी 89चा पूर 3 दिवसात उतरला होता. नाही, मला तर माझ्या लहानपणी आठवतंय की आपल्याकडं पंचगंगा नदीची मच्छिंद्री झाली, म्हणजे 43-44 फुटावरती पाणी गेलं, पण तरी सुद्धा लोक आनंदानं पूर बघायला जायची, कारण तो पूर तसा तेवढा हानिकारक नव्हता, असं अंगावर येणार काही नव्हता. आता उलट व्हायला लागले की पूर आल्यानंतर लोकांचं प्रचंड नुकसान आणि भीती व्हायला लागली. सो मला सर सारखं सारखं तेच विचारायचंय की आलमट्टीचा राहून गेलो. हा, आलमट्टीचा तोच मुद्दा आहे की आलमट्टी जबाबदार आहे की नाही. आलमट्टीचा मुद्दा थोडा चमत्कारिक आहे, थोडा गुंतागुंतीचा आहे आणि थोडा वादग्रस्त आहे. त्याबद्दलची माझी भूमिका आहे त्यामुळे थोडी वेगळी आहे. या समितीने हायड्रोडायनामिक पद्धतीने आलमट्टीच्या फुगवट्याचा परिणाम होतो का नाही याचा चांगला अभ्यास केलेला आहे. बर, अभ्यास करणारे अधिकारी त्या विषयातले तज्ज्ञ आहेत. पण शेवटी कुठलेही शास्त्रीय अभ्यास करताना तुम्हाला काहीतरी ॲझम्पशन्स करावी लागतात, काहीतरी डाटा वापरावा लागतो. तो डाटा जुना आहे, तो नवीन सर्वे आपल्याकडे नाही, तेव्हा त्यांना तो जुना वापरावा लागला. नंतर नदीमध्ये जी स्ट्रक्चर्स आहेत ती सगळी स्ट्रक्चर्स त्यांना त्या हायड्रोडायनामिक मॉडेलमध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं नाही. कृष्णा नदीतली हां, सगळे अल्मट्टीपर्यंतची तेही स्वाभाविक होतं, त्यांच्या मर्यादा होत्या या कामाच्या आणि त्या मर्यादा त्यांनी सांगितल्या पण आहेत त्याच्यामध्ये. बर, आणि त्यांच्या अभ्यासातून असं दिसतं की असं होत नाहीये, आलमट्टीचा काही आपल्यावरती परिणाम होत नाही, अंतर खूप लांब आहे, त्याचा फुगवटा जो येतो तो हिप्परगीच्या खालीच संपतो, असा त्यांचा अभ्यास आहे. आता ह्याला आमचं म्हणणं काय, माझं म्हणणं काय होतं की हे अभ्यास केलेला आहे, चांगला आहे, तुम्ही स्वतःच म्हणताय की अजून अभ्यास केला पाहिजे, तर मग एकदम जाहीर करून टाकू नका. बरोबर, की आजच्या आज कशाला जाहीर करायचं, एवढी काय घाई लागत, हे अंतिम निकष नाहीये. अंतिम निकष नाहीत, पुन्हा अभ्यास करायचाच आहे आपल्याला, तेव्हा ती घाई करू नका, असं व्यूहात्मक भूमिका आहे. आता हे झाल्यानंतर मला जे लोक त्यात इन्व्हॉल्ड होते त्यांनी वेगळीच माहिती सांगितली. ते म्हणले, अहो हे तुम्ही उगीच आलमट्टीबद्दल बोलताय. म्हणलं काय झालं? ते म्हणले, आलमट्टीचा मुद्दा कृष्णा लवादानी केव्हाच उडवून लावलेला आहे, लवादानीच चर्चा केली, आलमट्टीचा महाराष्ट्रावर परिणाम होतो का, अभ्यास केला, त्यांनी स्वतंत्र एक संस्था नेमली आणि त्या संस्थेने अभ्यास करून सांगितलं की परिणाम होत नाही, महाराष्ट्राने याला आक्षेप घेतला नाही आणि लवादाने हे सगळे प्रोसिजर नोंदवून निर्णय देऊन टाकला की आलमट्टीचा परिणाम नाही. मग आता म्हणलं त्या अधिकाऱ्याला, निवृत्त अधिकारी आहेत, सिनियर आहेत, ते म्हणले हे जर तुम्हाला माहीत होतं आणि इतकी जर परिस्थिती क्लिअर होती तर मग वडनेरे कमिटीला हा TOR मध्ये आला कशाला मुद्दा, तुम्ही अजून खरूच कशाला काढली? त्याला उत्तर नाही. पण ॲट द सेम टाइम ज्यांनी प्रॅक्टिकली काम केलेलं आहे जलसंपदा खात्यामध्ये त्या अभियंत्यांचं पण म्हणणं आहे की 517 मीटरच्या वरती आलमट्टीमध्ये पाणी साठलं की त्याचा फटका पश्चिम महाराष्ट्राला, शिरोळ तालुक्याला, सांगली जिल्ह्याला बसतोय. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 1 वर्ष 2 वर्ष याची तुम्ही ट्रायल घ्या, टेस्ट घ्या. त्यामुळे 517 मीटरच्या वरती आलमट्टीतलं पाणी वाढलं की कोल्हापुरामध्ये महापुराचं संकट येतं, सांगलीला तडाखा बसतो. म्हणून माझं काय म्हणणं होतं की आपण ॲक्च्युअल फ्लड लेवल्स नोंदवल्या पाहिजेत काही वर्ष आणि सॅटेलाईट इमेजरी वापरून महाराष्ट्र एकूण कृष्णा खोऱ्यामध्ये काय परिस्थिती आहे ह्याचा एकत्रित अभ्यास केला पाहिजे. कारण आपण एका नदी खोऱ्यामध्ये आहोत
आणि एका नदी खोऱ्यामध्ये असल्यामुळेच आपला त्यांच्यावरती आणि त्यांचा आपल्यावरती परिणाम होणं साहजिक आहे. हे परिणाम आपल्याला आज पूर्णतः माहीत नाही आहेत काय आहेत ते. आणि आज परिस्थिती बदलते, संदर्भ बदललेले आहेत, हवामान बदल होत आहेत. त्याच्यामुळे काहीतरी अनाकलनीय कॉम्बिनेशन्स, परम्युटेशन कॉम्बिनेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा ह्या सगळ्याचा विचार करून थोडं सौम्य भूमिका घेतली पाहिजे. एवढी डिटर्मिनिस्टिक भूमिका घेण्याची गरज नाही. पण माझा मूळ मुद्दा किंवा मूळ प्रश्न जो होता की अलमट्टी धरणाला तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील महापुराला जबाबदार धरता का, तुम्ही वैयक्तिक? नाही, मी असं ठाम विधान करू शकणार नाही फॉर किंवा अगेन्स्ट, कारण माझ्या समजुतीनुसार असा पूर्ण अभ्यास अजून झालेला नाही. पण सर तो अभ्यास होस तोपर्यंत अजून 2-4 वर्षे म्हणून- गेली आणि तोपर्यंत जर प्रत्येक वर्षी महापुराचं संकट यायला लागलं तर करायचं काय? म्हणून पुढची भूमिका आहे. म्हणून आपण खरं सोल्युशन काय आहे ह्याला मी दिलेलं नाही, सोल्युशन पूर्वीच आलेलं आहे की नदी खोऱ्याच्या बाबतीत जी त्या नदी खोऱ्यामधली राज्य आहेत त्या सगळ्यांची मिळून एक रिव्हर बेसिन ऑर्गनायझेशन व्हायला पाहिजे. आणि आपण आज जो अनौपचारिक संबंध आहे त्याच्याऐवजी औपचारिक कायदेशीर संघटना असली पाहिजे आणि तिथे बसून या सगळ्यांनी निर्णय घेतले पाहिजे. तुम्ही सर थेरॉटिकल आणि पॉलिसी मॅटर बद्दल बोलताय, ही थिरॉटिकल प्रॅक्टिकल काय? प्रॅक्टिकलच आहे. प्रॅक्टिकल हे जर केलं नाही तर आता विसंगती काय होते. एकीकडे आम्ही म्हणतो की अलमट्टीशी संबंध नाही, वडनेरे कमिटीने क्लीन चिट देऊन टाकली आणि दुसरीकडे आमचे जलसंपदा मंत्री कर्नाटकला जातात आणि पाणी सोडा म्हणतात. मग तुमचं जर एवढं ठाम मत आहे की संबंध नाही, करेक्ट, तर मग हे कशाला करायचं? चुकीचे मेसेज. म्हणजेच मला असं वाटतंय की अलमट्टीचा संबंध आहे म्हणूनच हे करावं लागतंय. आणि या वर्षी पुन्हा एकदा असं लक्षात आलं की जोपर्यंत अलमट्टीतनं 2.5 लाख क्युसेक्स पेक्षा जास्त विसर्ग सुरू केला नाही तोपर्यंत पाणी आपलं ओसरलं नाही. 2020ला हे कोऑर्डिनेशन चांगलं होतं म्हणून महापूर आला नाही. 2019च्या महापुरातनं थोडंफार शहाणपण आलं होतं त्यामुळे कोऑर्डिनेशन झालं. 2021ला पुन्हा एकदा कोऑर्डिनेशन एक दिवस उशिरा सुरू झालं आणि म्हणून जेव्हा अलमट्टीतनं विसर्ग सुरू झाला तेव्हा 2 दिवसामध्ये कोल्हापुरातलं पुराचं पाणी ओसरलं. जर विसर्ग वाढवला नसता तर 2019 सारखं पुराचं पाणी आठवडाभर राहिलं असतं पुन्हा. म्हणून शेवटी मुद्दा काय येतो की तुमची ऑपरेटिंग प्रोसिजर ठरली पाहिजे, त्याला कायदेशीर हे असलं पाहिजे, त्याला लिगली सगळ्यांनी हे बंधनं पाळली पाहिजेत. दरवेळी आम्ही जाऊन राजकारण करायचं, अमुक याला भेट आणि श्रेय घ्यायचं की आम्ही पाणी सोडण्याबद्दल विनंती केली म्हणून हे थांबलं, हे योग्य नाही. वडनेरे समितीमध्ये आपण किती काळ काम केलं साधारण समिती स्थापन झाल्यापासून? शेवटपर्यंत. मग सगळ्यात शेवटच्या टप्प्यात तुम्ही राजीनामा दिला? शेवटच्या टप्प्यात राजीनामा द्यायला लागला कारण त्यांची नोटीस आली की आम्ही अमुक तारखेला मीटिंग, फायनल मीटिंग घेणार आहोत आणि त्या फायनल मीटिंगमध्ये चर्चा करायचा ड्राफ्ट हा असा आणि तो ड्राफ्ट बघितला त्यात माझा चॅप्टरच नाही. ओके, दुसरा मुद्दा मी मुद्दाम हा प्रश्न विचारला. वडनेरे समितीनं जे सॉफ्टवेअर वापरलं ते अमेरिकन सॉफ्टवेअर होतं की ज्याचा भारताचा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा काहीही संबंध नव्हता. अमेरिकेतली भौगोलिक परिस्थिती आणि पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती, इथल्या नद्यांचं स्वरूप, इथल्या नद्यांना मिळणाऱ्या उपनद्या आणि अमेरिकेतल्या नद्यांचं स्वरूप ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. केवळ अमेरिकन सॉफ्टवेअरवरती बंद खोलीत बसून या संपूर्ण वडनेरे समितीनं अभ्यास केला, कामकाज केलं असा एक आक्षेप आहे. त्याच्यासाठी आमच्या समितीमध्ये IITचे एक प्राध्यापक होते रवी सिन्हा म्हणून, त्यांनी असं नोट दिली होती ऑफिशियली की याचं व्हॅलिडेशन व्हायला पाहिजे या मॉडेलचं, आपल्यासाठी ते कितपत उपयोगी पडतं हे बघितलं. तुम्ही ते 0.5 जे काही सॉफ्टवेअर वापरलं त्याचं? हां, त्याचं त्यांनी सांगितलं की ह्याचं व्हॅलिडेशन व्हायला पाहिजे आणि आपल्या परिस्थितीला साजेसं आहे की नाही हे बघितलं पाहिजे. त्याचा कसा विचार झाला मला माहीत नाही, म्हणजे त्या मॉडेलचा तो टेक्निकल तपशील आहे तो मला माहीत नाही आहे, त्याच्याबद्दल मी काय फार अभ्यासपूर्ण मत देऊ शकणार नाही. पण असा आक्षेप घेतला गेलेला होता आणि त्याच्यानंतर परत RS गायकवाड म्हणून एक हायड्रोलॉजिस्ट आहेत महाराष्ट्रातले, चांगलं काम करतात ते, त्यांनी शासनाला पत्र लिहिलं याच्याबद्दल की हे आपल्या परिस्थितीला साजेसं आहे की नाही आणि व्हॅलिडेशन झालं आहे की नाही याची खात्री न करता हे अंमलात आलेलं आहे, वापरलं गेलेलं आहे. असे 2 मुद्दे मला माहीत आहेत. पण ते तुम्ही जे म्हणताय अमेरिकन मॉडेल आणि ते आपल्या परिस्थितीला कितपत लागू पडेल त्याच्याबद्दल मी सक्षम नाही म्हणजे त्याबद्दल मत द्यायला. तुम्ही कोल्हापुरात आल्यानंतर शिवाजी विद्यापीठातल्या भूगोल डिपार्टमेंटमध्ये एक बैठक घेतलीत. त्यानंतर ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्यानुसार तुमचं असं म्हणणं आहे की अंमलबजावणी होत नाही आहे. पुरासंदर्भामध्ये नवीन कायदे, पूर नियंत्रणाचे कायदे व्हायला पाहिजेत. म्हणजे नेमकं काय सामान्य माणसांना समजेल असं मला सांगितलं तर बरं होईल. पुराची परिस्थिती इतकी गंभीर होत चाललेली आहे आणि इतके अनेक खाती, अनेक इंटरडिसिप्लिनरी अप्रोचेस आहेत, त्याच्यासाठी आपल्याला एक पूर्ण नीती स्वतंत्र असली पाहिजे. बरं, हे कसं करायचं, कुणी करायचं, जबाबदाऱ्या कोणाच्या आहेत ह्याच्यासाठी एक स्वतंत्र पूर्ण नीती असली पाहिजे आणि याची कायदेशीर अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आता आज लाल रेषा आणि निळ्या रेषा हो, ह्याच्यामध्ये अतिक्रमणं झालेली आहेत, हे वास्तव आहे. हे कोणी काढायचं, याला कोण जबाबदार माहीत नाही.
कोणीच ॲक्शन घेताना दिसत नाही, कोणी इनिशिएटिव्ह घेताना दिसत नाही. माझ्या अल्पसमजुतीप्रमाणे आमचा एक महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 हा जुना कायदा आहे. त्या कायद्यात 19, 20, 21 क्रमांकाची कलम आहेत. त्याच्यानुसार असं म्हटलेलं आहे की नदी अधिसूचित झाली की त्याला कालवा म्हटलं जातं त्या कायद्यानुसार, आणि अशा कालव्यावरती जे अतिक्रमण होतं ते काढण्याचे अधिकार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आहेत. आणि ते वापरत नाही. आम्ही हसलो याच्यासाठी की कायदे आहेत पण ते फक्त कागदोपत्री आहे. ते एकमेकावरती आता ढकलाढकलीची सुरू आहे त्यामुळं ना. हो. हाच मुद्दा आहे की सर जे म्हणतात की त्या कायद्याप्रमाणे जर पंचगंगा, भोगावती आणि पंचगंगा ही जर नोटिफाईड रिव्हर आहे, त्याच्यावरती झालेली अतिक्रमणं काढायची जबाबदारी जलसंपदा विभागाची आहे. हा. बरं. दुसरी गोष्ट, रेड लाईन ब्ल्यू मध्ये परवानगी देण्याची जबाबदारी महापालिका किंवा ग्रामपंचायत, संबंधित, स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थेची संस्थेची. आहे. आता त्याच्यामध्ये लोकांनी परवानगी देताना बरोबर दिली आहे, म्हणजे परवानगी शिवाय कुणी काय केलेलं नाहीये. हो, मागच्या वेळी पण आपण बोललो. म्हणजे त्याच्यामध्ये जर भराव टाकलाय किंवा ह्या, तर हे पॉइंट आउट केलं पाहिजे जलसंपदा विभागानं पण, हे एवढे अडथळे आहेत, इथे एवढे हे झालेले आहेत, आणि त्याच्यामुळे नाही, पण माझा मूळ मुद्दा जो वारंवार मी म्हणतोय की हे केलं पाहिजे, ते व्हायला पाहिजे, बरोबर आहे, पण ते होत नाही म्हणून ही परिस्थिती उद्भवलेली आहे. एक्झॅक्टली. सो मला आता हे विचारायचं आहे की आता जसं तुम्ही म्हटलात की रेड झोन मध्ये जी काही बांधकामं झालेली आहेत ती परवानगीनं झालेली आहेत, हो, चुकीची झाली असतील, म्हणजे भर जास्त घातलेली आहे किंवा बेसमेंट खणायचं नव्हतं, बेसमेंट काढलेलं आहे, किंवा अनेक काही त्याच्यामध्ये काही कायद्यांचं उल्लंघन झालं असेल. पण आता सगळीकडे तुम्ही मुद्दा जर बघितला असेल तर आता पुनर्वसन हा एक मुद्दा लागलेला आहे. म्हणजे आपलं चिखली, आंबेवाडी पासून ते अगदी निलेवाडीपर्यंत शिरोळ तालुक्यातल्या अनेक गावांचं म्हणणं आहे की आम्हाला पुनर्वसन, म्हणजे जुन्या जागा ठेवून आम्हाला नवीन जागी पुनर्वसन करा, अशी मागणी आहे. शहरी भागामध्ये हे कितपत पॉसिबल शक्यच आहे? नाहीये. शहरी भागामध्ये जो भाग वारंवार पुराच्या खाली जातोय तिथल्या लोकांचं पुनर्वसन होणार आहे का? नाही, तिथल्या भागातलं पुनर्वसन होणार नाही. मी तरी काल कमिशनर मॅडमच्या बरोबर बोलताना मी हेच म्हटलं की ज्या लोकांनी अशा चुका स्वतःहून केलेल्या आहेत, जसं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते तशी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्यांनी आपले भराव काढून घ्यावेत. आपले कंपाऊंड जे आहेत ती कंपाऊंड काढावी तारेची. तुम्हाला सेफ्टीसाठी तारेच चेनलिंग फेन्सिंग करता येईल, पाणी खेळत राहील. जे त्या दरम्यान रस्ते आहेत खाली पाईप टाका, पाणी खेळतं करा, म्हणजे लवकर निचरा होईल. असं म्हणजे ज्या भागामध्ये आता तुम्ही बांधकाम केलेलं आहे, करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे तुमची, तुम्ही तिथं राहताय, तुम्हाला पूर आल्यानंतर काही दिवस बाहेर यावं लागणार आहे, हा अपरिहार्य आहे. खाली गाड्या पार्क करता येणार नाहीत, हेही मान्य आहे. आता मग हे जर तुम्हाला तिथं आता ते वापरायचं असेल तर तुम्ही किमान एक इतरांना आता तो धोका आणखीन तुमच्या भिंतीमुळं, तुमच्या भरावामुळं वाढू नये ह्याच्यासाठी सुमोठं आता नागरिकांनी पुढे यावं लागेल किंवा संबंधितांनी पुढे यावं लागेल. हा एक पर्याय असू शकतो. पण मग ग्रामीण भागामध्ये पुनर्वसन होणार आणि शहरी भागामध्ये पुनर्वसन होणार नाही. नाही, पुनर्वसनाचा मुद्दा मी म्हणतच नाही, मी पुनर्वसनाचं समर्थनच करत नाही मुळात. अच्छा, काय, कारण पुनर्वसन ही कसं आहे की आपल्याला या 89च्या पुराला आपण काय केलं, 89च्या पुराला चिखली आणि आंबेवाडीचं पुनर्वसन केलं, हो. तसं कुंभार गल्लीचं गल्लीचं पण पुनर्वसन झालं. केलं, पण ते कागदोपत्रीत झालं, प्रत्यक्षात झालंच पुनर्वसन नाही. म्हणजे एक तर त्या ज्या पुरात जात होतं ते सरकारनं ताब्यात घ्यायला पाहिजे होतं आणि त्यांना पूर्णपणे तिथं रिहेबिलिट करायला पाहिजे होतं. तसं केलं नाही. फक्त तिथं गेलं, तिथं जावा तुम्ही, तिथं लोकांनी काय केलं, दोन्हीकडे आता लोक त्या हे वापरायला लागले. आता त्यांची तिसरी पिढी आली आहे. होय, खरं आहे. काय मी जी पूरनीती म्हणतोय ना, त्याच्यामध्ये हे सगळ्या मुद्द्यांचा समावेश व्हायला पाहिजे. आपण फक्त शहरापुरता विचार करून चालणार नाही. आपण एका नदीखोऱ्याचे भाग आहोत, वरती लँडस्लाइड्स होत आहेत, वरती जंगलतोड होते, वरती भेगा पडत आहेत, वरती उत्खनन चालू आहे, प्रचंड उत्खनन चालू आहे, त्याचे परिणाम खाली होणारच आहे, नक्की होणार आहे. तेव्हा त्या सगळ्याचा एकत्र विचार करून भूमिका ठरवली पाहिजे. पण सर तुम्ही जे म्हणताय हे अत्यंत आदर्शवादाचं उदाहरण आहे. हे प्रॅक्टिकली येणं आणि त्याच्यातून लोकांना दिलासा मिळणं ह्याच्यामध्ये बराच कालावधी जाऊ शकेल. आणि आता संकट दरवर्षी यायला लागलेलं आहे. कालावधी जाणं अपेक्षित असलं तरी हे स्वीकारण्या दूरगामी उपाय आहे, हॅपॅरेंटली नाही करता नाही, येणार कारण आपण- आहे. आणि हे मी आता नाही सांगत आहे, रिव्हर बेसिन ऑर्गनायझेशनची कल्पना फार जुनी आहे, रिझर्व्हायर ऑपरेशनची कल्पना फार इंटिग्रेटेड रिझर्व्हायर. सर, रिझर्व्हायर ऑपरेशन्सच्या बद्दलच जो मुद्दा उपस्थित केला होता, जे तुम्ही सुरुवातीला म्हटलात की प्रत्येक धरणाच्या बद्दल किंवा प्रत्येक त्या खोऱ्याबद्दलचा विचार करावा लागेल. पण आपलं जे केंद्रीय जल आयोग आहे त्यांची जी काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सचं पालन होत नाही, हे तरी तुम्हाला मान्य आहे का? मी तेच म्हणलं ना आपल्याला की त्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला लागू करणं योग्य नाही आहे. त्या जनरल गाईडलाईन्स आहेत. आपल्या इथल्या स्थानविशिष्ट परिस्थितीनुसार आपली ROS फॉलो करणं हे जास्त चांगलं. आपल्या इथं डोळे झाकून CWC म्हणते त्या तारखेला एवढं करणं योग्य नाही. पण अगदी पिनपॉईंट विचारायचं झालं तुम्हाला तर आता जे आपल्याकडे धरणांमध्ये पाणी साठवण्याची गडबड असते किंवा पाणी साठवण्याचा एक प्रकारे हव्यास असतो,
असं लक्षात यायला लागलेलं आहे. आमची धरणं भरली की आम्ही आता मोकळे निवांत पुढील वर्षभर आता पाण्याची ददात नाही, या मानसिकतेतून धरणं लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न होतोय. यावर्षी राधानगरीमध्ये चांगल्या पद्धतीनं ऑपरेशन झाली, मॅनेजमेंट झाली. म्हणजे इथं बांदिवडेकर सर त्यांनी अतिशय चांगलं वाक्य वापरलं होतं की धरणं ही पूर निर्माण करण्यासाठी नाही आहेत, पूर व्यवस्थापनासाठी नाही आहे, तर आम्ही पाणी साठवतो ते जनतेच्या पिण्यासाठी आणि सिंचनासाठी. पण धरणंच आता पुराला कारणीभूत ठरायला हेही नाकारून चालत नाही. नाही, ह्याच्यामध्ये काय आहे, आपला धरणांबद्दलचे जे गैरसमज आहेत ते पहिले दूर केले पाहिजेत. आपली जी धरणं आहेत त्या धरणांचा डिझाईन त्याच्यामध्ये पूर नियमनाची तरतूद नाही. अच्छा. कुठल्याच धरणांमध्ये पूर नियमनाची तरतूद नाही. त्याच्यामुळे आपल्याला दरवर्षी जुगार खेळावं लागतं. जुगार अशा अर्थाने की पूर येईल अशी कल्पना करून धरणातलं पाणी सोडलं, पूर आला, पूर ॲब्सॉर्ब झाला, आपण यशस्वी झालो. आपण पूर येईल अशी अपेक्षा ठेवली, पाणी सोडलं आणि पूरच आला नाही, आपण अपयशी ठरतो. दर वर्षभर शिव्या खायला बसायला. तेव्हा हे एक्झॅक्टली कसं होईल हे सांगता येत नाही आज. त्याच्यासाठी ज्या पद्धती आहेत त्या पद्धती मेकॅनिकली फॉलो होतात किंवा होत नाहीत. आणि मग दरवर्षीचा हा डायलेमा आहे की धरण भरायचं का सोडायचं, तर हा डायलेमा राहणारच आहे. आणि पूर नियमनाची जागा, पुरासाठी जागा राखीव ठेवणं धरणामध्ये हेही अवघड आहे आपल्या इथे. कारण एक तशी जागा ठेवायची असेल तर धरणाची उंची वाढवावी लागेल, गेटची उंची वाढवावी लागेल. ते वाढले की अजून बुडीत क्षेत्र वाढेल, पर्यावरणाचे प्रश्न वाढतील, तेव्हा ते शक्य नाही. आगीतून फोपाड्यात जाऊ आपण त्यात. नाही, म्हणून काय व्हायला पाहिजे, हे जर वारंवार होणार असेल तर इमिजिएट सोल्युशन काय की तुम्ही धरणच कमी टक्के भरा. एक्झॅक्टली, पुरा मुद्दा तोच होतोय. ते शेवटी सहन करावं लागेल. 100% धरण भरण्याचा अट्टहास नको. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी जेवढं आवश्यक पाणी आहे तेवढंच साठवा. आणि ते पाणी कमी झाल्यामुळे जे प्रॉब्लेम येतील ते इफिशियन्सी वाढवून सोडवा. आपण इफिशियन्सी वाढवत नाही, हा त्यातला दुसरा भाग आहे. माझा एक मुद्दा याच ह्याला धरून की आपण धरणांची चर्चा जी करतोय ती फक्त 15% किंवा जास्तीत जास्त 20% पुराचं कारण ठरवतोय. फ्री कॅचमेंट मधला 80 ते 85% पूर आहे. हो, फ्री कॅचमेंट मधल्या पावसाचा. फ्री कॅचमेंट म्हणजे धरणांच्या पुढे जो पाऊसचा जो भाग आहे तो, बरोबर, हे आमचं कॅचमेंट आलमट्टीचं कॅचमेंट आहे एका अर्थाने, किंवा हिप्परगीचं कॅचमेंट आहे म्हणायला लागेल आम्हाला. नाही, ह्याच्यात सुद्धा थोडी गडबड आहे. गडबड कशा अर्थाने, जेव्हा अभियंते धरणांबद्दल बोलतात जनरल, तेव्हा त्यांचा असा दावा असतो की धरणांमुळे आम्ही पूर नियंत्रण करतो, आमच्यामुळे एवढं मिटिगेशन होतं, पुराचं पाणी आम्ही. ती सोयीस्कर भूमिका असते. एरवी कव्या म्हणतात की धरणांचा आणि महापुराचा काही संबंध नाही. आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला क्रेडिट मिळणार असेल त्यावेळी सांगतात की बघा आमच्यामुळे पूर नियंत्रित झाला. म्हणूनच आता हा मुद्दा आहे की फ्री कॅचमेंट, धरणांचं कॅचमेंट, मग फ्री कॅचमेंट मधली सगळी इश्यूज, मग गाळ असेल, पूर असेल, बंधारे असतील, पूल असतील, सगळे मुद्दे आहेत. मग बांधकामं असतील, भराव असतील, सगळे या सगळ्यासाठी एक एकत्रित विचार करायला पाहिजे. आणि ती एक नवीन पूर नीती तयार व्हायला पाहिजे असं म्हणजे असा विशेषतः नदीजोड प्रकल्पासंदर्भात सांगतात की पूर आम्ही डायव्हर्ट करणार. शक्य आहे का हे? नदीजोड प्रकल्पाला तुमचा विरोध आहे? 100% विरोध आहे. आणि आता जे चालू आहे की भीमा अस्थिरीकरणाचा जो मुद्दा येतोय, नाही, ती तर फसवीच योजना आहे पूर्ण. त्याला लवादानेच नाकारलेली आहे परवानगी. कृष्णा भीमा स्थिरीकरणाला लवादाला परवानगी नाकारलेली आहे. पण मग आता जो वारंवार मुद्दा येतोय की एक नवीन कालवा काढायचा आणि त्याच्यातून पुराचं पाणी डायव्हर्ट करायचं. काढू नये. वड्डेरे समितीने सांगितलं होतं पूर टनेल काढा म्हणून, पूर बोगदे काढा म्हणून. हा पूर किती दिवस राहणार? 1-2 दिवस राहणार. आणि त्याचा प्रवाह इतका प्रचंड आहे, आणि 2 लाख क्युसेक, 3 लाख क्युसेक, त्यातलं किती पाणी डायव्हर्ट करू शकाल? 1 ते 1.5% फार. तेवढ्यासाठी कायमस्वरूपाची व्यवस्था करायची का? तेवढ्यात साध्य होईल? पण मग सोल्युशन काय? कायमस्वरूपी काहीतरी सोल्युशन काढलं नाही. या मुद्द्याकडे त्याची क्षमता कमी आहे हे मान्य आहे. नाही, क्षमतापेक्षा दोन वेगळे. म्हणजे सर आता म्हटले तसं आपण ह्या केपेला किती पाणी पुढे गेलं, म्हणजे पुराचं म्हणून किती पाणी गेलं? जवळपास 200 TMC पाणी गेलं ह्या केपेला. सरासरी आपल्याकडे 100-1 TMCचा पूर असतोच, त्यात काय हे नाही. त्यातलं सर म्हणतात तसं 1-1.5% आपण 5% धरूया. किती TMC? 5 TMC तुम्ही पाणी वळवणार, आणि 5 TMC साठी तुम्ही किती खर्च करणार, आणि कुठनं कसं वळवणार? कुंभी नदीतलं पाणी कासारीत टाकायचं, त्याच्यासाठी टनेल किंवा कालवा काहीतरी करायचा. कासारी टू वारणा, वारणा टू कोयना, कोयना टू कृष्णा, आणि कृष्णा टू नीरा. हे करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल, ह्याच्यात एक नवीन भांडण लावायचा उद्योग होईल. काय आमचं पाणी नाही, टनेल तयार झाला आणि समजा सरासरी पाऊस पडला, 1 वर्ष सरासरी पावसाचा आहे असं माना, पूर नाही आहे, त्या दिवशी
मराठवाड्यातल्या लोकांना सर मराठवाड्यातनं झाले, त्यांना म्हणजे त्यांना पाणी पाहिजे आहे आणि आम्हाला द्यायला पण काय हरकत नाही, आमच्याकडे असेल आणि देता येत असेल तर. पण नसेल तर काय? पण नसेल त्या दिवशी मराठवाडा संपूर्ण किंवा जो शेवटचा टप्पा असेल हे ते म्हणतील की त्यांच्याकडे पाणी आहे, आम्हाला आता पाणी पिण्यासाठी म्हणून तर इथनं सोडा, कारण व्यवस्था तयार आहे. या सगळ्यातनं काय त्यावेळेला होतं माहिती आहे का? इकॉलॉजिकल प्रश्न वेगळेच असतील, पण नवा वादाचा मुद्दा म्हणजे पुन्हा एका राज्यामध्ये सुद्धा अंतर्गत प्रांतवाद हा, उफाळून मग येईल. नवीन नवीन खोऱ्यात म्हणजे वारणेवाल्यांनी कुंभीवाल्यांच्यावर भांडायचं आणि कुंभीवाल्यांनी कासारेवाल्यांच्यावर भांडायचं, आमचं तुमच्यात सोडणार नाही म्हणून. म्हणजे हा प्रॅक्टिकली शक्य नाही आहे, हा Impossible पर्याय. गोष्ट आहे ही. आपण ज्याला थिरॉटिकल किंवा धोरणात्मक फक्त म्हणताय, स्ट्रक्चरल भागावरती फार मोठा भर दिला आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, म्हणून आजची परिस्थिती असं मला वाटतं. वॉटर गव्हर्नन्सकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. अच्छा. ह्या गोष्टी जमत नाहीत याचा अर्थ काय? का नाही जमत? उदाहरण सांगतो मी तुम्हाला. कुठलीही गोष्ट अंमलबजावणी करायची जशी नीती लागते, कायदे लागतात, तसे संस्था लागतात. संस्था कुठली महत्त्वाची आहे बाबतीमध्ये? MWRRचा कायदा 2005 साली झाला. त्याच्यामध्ये नदीखोरे अभिकरण अशी संस्था आपण निर्माण केली, म्हणजे करणं अपेक्षित होतं. ते नदीखोरे अभिकरण म्हणजे काय आहे? तर इंटरडिसिप्लिनरी ग्रुप आहे त्याच्यामध्ये, म्हणजे पाणी वापरकर्ते जे निर्णाळे आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करणारी ती बॉडी असेल, ही स्थापन व्हायला पाहिजे. ती स्थापन पाटबंधारे महामंडळं रद्द करून ती व्हायला पाहिजे. हे 2005 सालापासून अपेक्षित आहे. ते झालंच नाही. त्याच्यामुळे हे जे म्हणतात, मी जे म्हणतोय, बाकीचे अधिकारी जे म्हणतात, त्यांचे एकत्र विचार करून निर्णय घेण्याची जी प्रक्रिया व्हायला पाहिजे, त्यासाठी जी संस्था पाहिजे ती नाहीच आहे आपल्याकडं. सर काय आहे, तुम्ही जे सगळं बोलताय हे अत्यंत योग्य इंटेलेक्च्युअल लेवलचं आणि दूरगामी विचार करून बोलताय, पण जो कॉमन माणूस आहे, जो झोपडीत राहतोय, ज्याला रोजची जगण्याची लढाई आहे आणि दरवर्षी महापुरामुळं त्याच्या झोपडीत पाणी घुसतंय, आमच्या इथल्या कुंभार बांधवांचे गणपती पाण्यात दिसतात, ज्यांना रोज दरवर्षी या महापुरामुळं रस्त्यावरती यावं लागतंय, ते आता वैतागलेत. त्यांना या सगळ्या पॉलिसीजबद्दल माहिती नाही आहे. त्यांना राज्य सरकार ह्याच्याबद्दल काय अभ्यास करते, कुठली समिती आली आहे, त्या समितीनं काय केले ह्याच्याशी त्यांना देणं घेणं नाही आहे. त्यांच्या दृष्टीनं पूर रोखणं महत्त्वाचं आहे. जसं आता मी म्हटलं की ज्यांनी रेड झोनमध्ये बांधकामं करून जिथं फ्लॅट घेतलेले आहेत, बंगले बांधलेले आहेत, कुठल्या तरी बिल्डरनं तिथं ती सोसायटी आणली, त्याच्याकडे परमिशन होती, महापालिकेने परमिशन दिली म्हणून त्यांनी फ्लॅट घेतले, आणि आता महापूर आल्यानंतर जर महापालिका हात वर करणार असेल तर मग काय करायचं? सर्वसामान्य लोकांची भूमिका घेऊन तुम्ही जी भूमिका मांडता आहात ही आकर्षक आहे. ही एका अर्थाने मी म्हणेन की प्लेइंग फॉर गॅलरी आहे. असं होऊ नये यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या कराव्याच लागतात. तुम्ही महापालिकेच्या आयुक्त मॅडमना पण भेटलात, काय डिस्कशन झालं? आम्ही त्यांच्याबरोबर हेच सांगितलं की तुम्ही कॉर्पोरेशनच्या आयुक्त म्हणून वेगळा विचार करता, जलसंपदा विभाग वेगळा विचार करतो, रेव्हेन्यूवाले वेगळा विचार करता, डिझास्टर मॅनेजमेंट वेगळा विचार करता, एकत्र बसा. आणि हे पण हे एका महापालिकेच्या एका आयुक्त दर्जाच्या अधिकारातला विषय आहे का? त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे का? म्हणून तर ते नदी करून अभिकरण पाहिजे ना. आणि ही कल्पना मी नाही मांडलेली, ही फार जुनी कल्पना आहे. चितळे साहेबांनी याच्यावरती शिफारशी केलेल्या आहेत, त्याच्यावरती शासनाने कमिटी नेमलेली आहे, कमिटीने शिफारस केलेली आहे. सर पुन्हा तोच मुद्दा येतोय, शासनाच्या कमिट्या आउटपुट झिरो आहे असं तुम्हीच म्हणताय. गव्हर्नन्सचं स्ट्रक्चर जर तुमच्याकडे नसेल तुम्ही या गोष्टी अंमलात आणणार कशा? नाही, जलनीतीचा जो मुद्दा, पूर नीतीचा जो मुद्दा आला, सगळ्यात महत्त्वाचा मी मागच्या वेळेला पण उल्लेख केला, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 आहे. पूर आल्यानंतर व्यवस्थापन करायचं आहे. त्याच्यात मिटिगेशन आहे, पण मिटिगेशन कशाचं की लोकांना अडथळे येऊ नये, आणताना अडथळे येऊ नये ह्याचं मिटिगेशन त्या डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टमध्ये आहे. पूर नियंत्रणाचा कायदा नाही आहे. म्हणजे मी फ्लड प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऍक्ट तयार व्हायला पाहिजे, ज्याच्यामध्ये सर म्हणतात त्याप्रमाणे सगळा इंटरडिसिप्लिनरी अप्रोच असलेला एक अथॉरिटी असली पाहिजे. आणि ज्याला मग कमिशनर मॅडम आहेत का, कलेक्टर साहेब आहेत का, विभागीय आयुक्त आहेत, हा मुद्दा नाही आहे. पण त्यांनी त्या खोऱ्यामध्ये जो काही पुराचा प्रश्न तयार होणार आहे त्याच्याशी संबंधित असलेली सगळी खाती, काय काय प्रश्न आहेत, आपलं काय चुकलेलं रेक्टिफाय कसं करायचं, त्याला फंड्स कसे करायचे, ते इम्प्लिमेंट कुणी करायचं आणि किती दिवसात करायचं, आणि याला जबाबदारी निश्चित करायला लागेल. म्हणजे जसं हे पोलिसिंगचा पार्ट त्याच्यातला आहे तसा तो रेक्टिफाय करायचा आहे. म्हणजे मी असं म्हणतो की जसं पुराबद्दल आपण आत्ता चर्चा करतोय तशीच चर्चा आपण इथं ध्वनी प्रदूषणाबद्दल केलेली आहे, तशीच चर्चा वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल केली. पण ध्वनी प्रदूषणाबद्दल आपण खूप लवकर जागे झालो आणि दुरुस्त पण करू शकतो. काय होतं की जोपर्यंत स्वतःला आग लागत नाही, झळ बसत नाही,
तोपर्यंत जागं होत नाही अशी आपली समाज म्हणजे रचना आहे. प्लास्टिकचा मुद्दा त्यामुळे पण- आता सुद्धा असं झालेलं आहे की ज्यांना पुराची झळ बसत नाही तोपर्यंत त्यांना काही फरक काही पडत फरक नाही. पडत नाहीये. ज्यांना पुराची झळ बसतीये, ज्यांना दरवर्षी प्रचंड नुकसान सोसावं सोसावं लागतंय, लागतंय. त्यांच्या दृष्टीनं हा मुद्दा असल्यामुळे तो एक मर्यादित घटक राहिला आहे. आणि मग सरकार सुद्धा मुळात आधी आपण पर्यावरणाबद्दल किती जागरूक आहोत हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तो एका विशिष्ट वर्गानं विचार करायचा असं काही काळापूर्वी होतं. आता सुदैवाने अवेअरनेस वाढलेला नाही, आहे, आपण पण मगाशी- पुराबद्दल तसं झालेलं नाही. नाही मगाशी म्हटलं तसं की तो मुद्दा पुढे जायला पाहिजे होता. रेड लाईन ब्ल्यू लाईनची हो. चर्चा आपण करतोय नदीची. हम्म. हा पण शहराअंतर्गत नालेवडे जे आहेत त्याला 15 मीटर 9 मीटर सोडायचं होतं, त्याचं काय झालं? हो. ते वायचळ साहेबांनी सोशल मीडियावरती खूप छान लेख हा, लिहिला होता. म्हणजे- हे आपल्याकडे गोमती आणखीन हा, हे जे म्हणजे 2 त्याच्यामध्ये- जयंती नाले होते त्याच्या शेजारच- बाजूला किती जागा मोकळी होती. गवती कुरण होतं गवती कुरण काय? होतं, आणि हो. हा जो मुद्दा आहे तसा शहराचं नियोजन करत असताना शहरांतर्गत शहर व्यवस्थापनाचा जो काय अर्बन डेव्हलपमेंटचा जो काही विभाग आहे त्याचं काय काम आहे आणि त्यांनी का केलं नाही? मग त्यांनी फक्त भिंती बांधायचं प्रपोजल दिलं. भिंतीच्या नंतर सुद्धा 4.5 मीटर नो डेव्हलपमेंट झोन आहे काय. आज तिथे एन्क्रोचमेंट झालेली आहेत. मग त्या प्रचंड. कोणाच्या आहेत काय आहेत हा मुद्दा नाही आहे. पण तुम्ही जो शेवटच्या माणसाचा मुद्दा आहे खरंच आहे, कुंभार गल्लीतला असेल किंवा सुतारवाड्यातला माणूस असेल, त्याला जी आज झळ बसायला लागली आहे ती झळ या अनास्थेपायी आहे किंवा याच्याबद्दल हा आपला अधिकार आहे. माझं म्हणणं संवाद प्रतिसंवादमध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा बरंचसं प्रबोधन लोकांचं होतंय आणि लोकांना हे कळतं की अरे होय, नाल्याच्या भोवती 9 मीटर 15 मीटर म्हणजे मोठा नाला जयंती नाला जो आहे त्याच्या दोन्ही बाजूला 15 मीटर नो डेव्हलपमेंट झोन आहे आणि जयंती नाल्याला मिळणारा जो दुसरा छोटा नाला आहे त्याला 9 मीटर सोडायचा आहे. पण ते कुठेही झालेलं नाहीये. झालेलं नाहीये. अगदी अभावानं किरकोळ ठिकाणी असं दिसतंय, बाकी सगळीकडे एन्क्रोचमेंट झाली आहे. काही- माझा वेळ संपत चाललाय. सुरुवात जिथनं केली त्या मुद्द्यावरती त्या प्रश्नाकडे येतो की तुमच्या दृष्टीनं महापुराची कारणं काय? महापुराची कारणं अनेक प्रकारची आहेत. त्यातलं नैसर्गिक कारण जे आता महत्त्वाचं ठरायला लागलेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल, ह्याचा परिणाम फार मोठा होणार आहे हे गृहीत धरूनच पुढे जावं लागेल. बरं. हा एक मुद्दा झाला. पण केवळ एवढंच कारण नाही. त्याला सामोरं जाताना ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, तांत्रिक असतील, प्रशासकीय असतील, धोरणात्मक असतील, ते करायला आपण सुसज्ज नाही, त्याचा विचार आपण पुरेसा केलेला नाही. आणि स्पेसिफिकली बोलायचं झालं तर इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून हे सगळं आव्हान स्वीकारायला आज आपली सुसज्जता नाही. ह्याचा फेरविचार गांभीर्याने घेतला पाहिजे. आणि शेवटचं विधान की जे आपल्या आर्ग्युमेंट हे झालं की प्रॅक्टिस विदाऊट पॉलिसी इज अ मिस्टेक. राईट, बरोबर. लोक हा मुद्दा Accept. फार Yes, टाळतात अगदी. हो. की काय नाही हो, तुम्ही फार थिरॉटिकल बोलताय, प्रॅक्टिकल काहीतरी करून दाखवा. प्रॅक्टिकल करताना लोक काहीतरी वेगळंच करून टाकतात आणि मग ती प्रथा बनते की ती टेक्निकली चूक असते. आपली सगळी कामं अशी हॅफॅझॅडली झाल्यामुळं हे प्रॉब्लेम आहेत. तेव्हा एकदा कुठेतरी थांबून सिंहावलोकन केलं पाहिजे, आढावा घेतला पाहिजे आणि हे अपरिहार्य आहे. ह्याच्याशिवाय 2005च्या महापुरानंतर त्यावेळी पुन्हा एकदा वडनेरे समिती आली होती, पहिली वडनेरे समिती. त्यानंतर पुन्हा 2019ला वडनेरे समिती आली. आता 2021च्या महापुरानंतर शासन स्तरावरती याचा गांभीर्यानं विचार करून कुठली कमिटी नेमली जाईल का आणि त्या कमिटीचे जे काही निष्कर्ष असतील ते स्वीकारले जातील का? तुम्हाला काय वाटतं एक अभ्यासक म्हणून? नाही, आतापर्यंतचा कमिट्यांचा अनुभव लक्षात घेता मला काय असं वाटत नाही. आणि गंमत अशी असते ना की वडनेरे म्हणजे मग मुळात कमिटी नेमूनच उपयोग नाही असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, जास्त गांभीर्याने व्हायला पाहिजे. आणि सरकार काय करतं, वेळ मारून नेण्यासाठी सोल्युशन आणि ते सरकार कुठल्याही पक्षाचं असो. कुठल्याही पक्षाचा असो. वडनेरे 2005चा महापूर या सरकारच्या काळात आला आणि 2021चा महापूर या सरकारच्या काळात आला आणि 2019चा महापूर या सरकारच्या काळात आला. म्हणूनही आजकाल काही जण सोशल मीडियावरती पोस्ट टाकत असतात आणि बघा आमच्या काळात आमच्या सरकार असले वेडेपण आहे. म्हणजे हा. त्याच्यामध्ये मुंबईतलं उदाहरण सांगेन. हो. मुंबईतल्या पुराच्या अभ्यासासाठी 10 समित्या नेमल्या गेल्या आतापर्यंत. बापरे. त्यातल्या 10वी समिती चितळे साहेबांची समिती होती. त्यांनी मागच्या 9 कमिट्यांचा आढावा घेतला आणि त्यांनी त्यात असं स्पष्ट विधान केलेलं आहे की या 9 समित्यांनी खूप चांगली कामं केली, खूप चांगली सोल्युशन सांगितली. बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला ते कळलंच नाही त्याचं गांभीर्य. त्यांनी वरिष्ठ पातळीवर त्याचा विचारच केला नाही. आणि आता आमच्या समितीचं असं होणार नाही अशी आम्हाला आशा आहे असं म्हटलं आणि त्यांचं तेच झालं. तारीख पे तारीख तसं कमिटी पे कमिटी. पुराचं कारण काय असं जेव्हा तुम्ही परत विचारता ना, मी एका शब्दावरती आलो, दुर्लक्ष. दुर्लक्ष केलं. हा, काही नाही, बाकी काही नाही, कारण त्याचं गांभीर्यच नाही आम्हाला. जर ज्या त्या टप्प्यावरती मी तर म्हणेन, गाव मुद्दा पातळीवरती येतोय 11,500 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं, 8,000 कोटीचं पॅकेज दिलं.
जर प्रत्येक महापुरानंतर त्या राज्य सरकारना अशा पद्धतीची पॅकेजेस द्यावी लागत असतील तर मग एकदाच याबद्दल या क्षेत्रातील सर्व तज्ज्ञांना एकत्र करून एक लॉंग टर्म पॉलिसी का नाही केली जात? आणि मग इतके हजार कोटी रुपये देऊन लोकांना भुलवलं जाते का? पुन्हा आपापले राजकीय अजेंडा पुढे आणले जात आहेत का की आम्ही पूरग्रस्तांना मदत केली, आम्ही पूरग्रस्तांना हे दिलं? याच्यापेक्षा एक कायमस्वरूपी, जसं सर म्हणतायत की पूर नीती, पूर धोरण असलं पाहिजे, कायदे असले पाहिजे, त्या कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, हे सगळं झालं पाहिजे. हम करेंगे हमें करना है इथंच येऊन थांबतोय आपण. याच्यावरती आता एक पुन्हा वेगळा दबाव गट आणला पाहिजे, जो तुमच्यासारख्या अभ्यासकांकडून असेल, आणखीन सामान्य लोकांकडून पण असेल, तरच हे पुढे होणार आहे. अदरवाईज ही चर्चा पुन्हा अजून 2 वर्षानंतर पण आपण अशीच करू. 2021च्या महापुरावी काय झालं होतं, त्यावेळी त्यानंतर कुठली कमिटी आली, त्यांनी काय आपल्याला रेकमेंडेशन केली, आणि प्रत्यक्षात काही झालं नाही. सो अशा चर्चेतनं मला असं वाटतं की आपल्याला एक दबाव गट निर्माण करण्याची गरज आहे की जी राज्य सरकारला, केंद्र सरकारला ठणकावून सांगेल की पूर रोखण्यासाठी या गोष्टींची आता कृती व्हायला पाहिजे. नेहमीच अभ्यास गट, दबाव गट आणि दबाव गटामध्ये माध्यम सुद्धा खरं तर एक भाग असतो आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर हे एका प्रारूपमध्ये किंवा एका नीतीमध्ये त्या व्हायला पाहिजे. आजपर्यंत तशी नीती स्वीकारलेली नाही आहे आणि ती खरं तर शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातनं ही नीती असली पाहिजे. अदरवाईज भयानक आहे पुढं. म्हणजे मी शेवटी 2च फक्त सजेस्ट करेन सर. ह्या बाबतीत 2 गोष्टी फक्त इमिजिएटली कराव्यात शासनाने. ओके. MWRR ला अध्यक्ष नाही, तो अध्यक्ष पहिले नेमावा. MWRR म्हणजे महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अथॉरिटी, ज्यांनी हे सगळं ओके करायचं. कंट्रोल करायचे, नियंत्रण ठेवायचे, त्यांचा अध्यक्ष नाही, तो अध्यक्ष पहिले नेमावा आणि त्यांच्याच कायद्यानुसार त्यांचे स्वतःचे नियम नाहीत, ते नियम करावेत. आणि जे अभिकरणाबद्दल मी आग्रह धरतोय, नदीखोरे अभिकरण, ते स्थापन का झालं नाही इतकी वर्ष, ती स्थापन करावं. जलसंपदा मंत्र्यांशी तुम्ही कधी भेटला नाही त्या विषयावरती? शक्य नाही ते. खरं तर शक्य आहे उद्या आपल्याला. पश्चिम महाराष्ट्रातले जयंत पाटील सर आहेत आणि ते खूप अभ्यासू आहेत, ते चांगल्या गोष्टीला पाठिंबा देतात. सो मला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत हे गेलं पाहिजे. तुमच्याच माध्यमातून जाऊ शकतो. नाही, खरंच गेलं पाहिजे. म्हणजे कोल्हापुरातल्या सर्व प्रसार माध्यमांनी सुद्धा याच्याबद्दल पुढाकार घेतलेला आहे, घेत आहेत. सो आपल्याला जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आणलं पाहिजे. असं म्हणतात ना की कुठेतरी थांबलं पाहिजे हे. तर हे 3 घटक आहेत, MWRR आहे, त्यांचा अध्यक्ष आणि अभिकरण. हे इथं जबाबदारी थांबते. हे करा, त्यांना कामाला लावा, बाकीच्या यंत्रणा हालेल. हा मला असं वाटतं या जवळपास 45 मिनिटाच्या चर्चेमधनं आपल्याला हे लक्षात आलेलं असेल की दबाव गट, अभ्यास गट यांची निर्मिती व्हायलाच पाहिजे. पण राज्य शासनानं एकदा या संदर्भामध्ये स्वतःचं धोरण ठरवलं पाहिजे. पुरंदरे सरांचं म्हणणं हेच आहे की आतापर्यंत अनेक कमिट्या आल्या, त्या कमिट्यांनी अभ्यासपूर्ण त्यांचे निष्कर्ष दिले. ते निष्कर्ष स्वीकारले का? तर स्वीकारले म्हणून कागदोपत्री दाखवले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाहीये. एक स्वतंत्र पूर नीती असली पाहिजे, पूर नियंत्रणाचे कायदे असले पाहिजेत आणि या सगळ्याबद्दल जर संपूर्ण समाजातून एक त्याच्याबद्दलचा पाठिंबा निर्माण झाला तर भविष्यात चित्र आशादायक असेल. अन्यथा पुन्हा दरवर्षी महापूर आल्यानंतर दरवर्षी चर्चा, पुन्हा पॅकेजेस मिळाले नाहीत म्हणून मोर्चे, या सगळ्या गोष्टी अव्याहतपणे चालू राहतील आणि दिवसेंदिवस निसर्ग बदललाय असं म्हणून माणूस आपल्या चुका स्वतःच्याच पदरात घालून घेईल आणि आपण आणखीन खऱ्या अर्थानं बुडत्याचा पाय खोलात तसं आपण खोलात जाऊ. आज या चर्चेमध्ये हे दोन्ही तज्ज्ञ मान्यवर सहभागी झाले, अत्यंत अभ्यासूपणानं बोलले, याबद्दल मी दोघांचे आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.